आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी तुम्ही आज शेवटच्या दिवशी भरताय, काय नक्की भावना आहेत आणि प्रचाराला फार कमी दिवस तुम्हाला मिळत आहे, कसं पुढचं तुमचं सगळं शेड्यूल असणार? भावना चांगल्या आहेत. जनहित साधणं, समाजहित साधणं आणि देशसेवा करणं हीच भावना घेऊन मी समाजामध्ये नगरसेवक झालो, आमदार झालो. आता खासदार होऊन देशाचं हित कसं साधता येईल यासाठी सर्व जनतेने निवडून द्यावं या अपेक्षेने देवळात आलेलो आहे. जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. आज फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही म्हटलात की खूप दिवस कमी उरलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे पहिलं आपण 5 दिवस क्रिकेट खेळायचो. आता वन डेमध्येच आपण 20-20 खेळतो किंवा कमी बॉलमध्ये जास्त आपण रन करतो. त्या पद्धतीने कमी याच्यामध्ये जास्त रन करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने वायकर हा ब्रँड आहे, कामाचा ब्रँड आहे आणि त्यामुळे कामाच्या ब्रँडला लोक नक्की मदत देतील आणि आशीर्वाद देतील. 2020मध्ये सगळ्या 11 खेळाडूंचा परफॉर्मन्स असावा लागतो. भाजपचे जे तुमचे खेळाडू आहे 2020 कोणी दिसत नाही आहे, भाजपचा परफॉर्मन्स कसा असेल? इथं फक्त वॉर्ड वाईज आपण हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या इथून तुम्हाला आता फॉर्म भरताना जी गर्दी दिसेल तो जनसागर असेल आशीर्वाद देण्यासाठी आलेला. त्यामुळे महायुतीचे सर्वच सहकारी प्रत्येकजण वाहनाने त्यांच्या घराच्या इथून किंवा ऑफिसमधून येतील. त्यामुळे एकाच ठिकाणून सर्व नाही ना. सर, महायुतीचे सगळेच नेते एकाच मंचावर पाहायला मिळतील. तुमच्या प्रचारादरम्यान किरीट सोमय्या पाहायला मिळतील का? आता ते त्यांनाच विचारा. सर, संजय मातोश्रीच्या इथूनच जाणार आहात फॉर्म भरण्यासाठी. आपण पाहिलं होतं की मातोश्रीवरती तुमचं याआधी अनेकदा येणं जाणं भरपूर होतं. आता तिथूनच तुम्ही पण बाहेरून जाणार आहात, काय म्हणता? मी माझ्या मनामध्येच मातोश्री आहे. माझ्या क्लबचं नाव पण मातोश्री आहे आणि तिथे मी नेहमी मातोश्रीची पूजा करतोच. त्यामुळे असं काही वेगळं काही मला वाटत नाही आहे. देव हा सर्व ठिकाणी सारखा असतो. तुम्ही या मंदिरात गेलात काय त्या मंदिरात गेलात काय, तुमच्या मनामध्ये आणि याच्यामध्ये देवा माझ्या ह्याच्यामध्ये मातोश्रीचं नाव आहेच. ठाकरे गटाची काल सभा झाली. त्या सभेमध्ये बोलताना अनिल परब म्हटले जोगेश्वरी मतदारसंघातील 7-12 आता कोरा केला पाहिजे. 7-12 कोरा आता त्यांच्या मनात काय मला माहीत नाही. विजयाची खात्री किती वाटते तुम्हाला? जोगेश्वरीला अरविंद शाळेमध्ये एक कार्यकर्ता मेळावा होता. त्यात अमोल कीर्तीकर यांनी असं म्हटलंय की इथल्या जे प्रतिनिधी उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं लोकसभेचंही तिकीट म्हणजे हे झालं पाहिजे, पराभव होईल आणि विधानसभेची दारे देखील बंद होईल. प्रामुख्याने खरी गोष्ट आहे. विरोधक अशा गोष्टी बोलणारच ना. त्यांच्याकडे बाकी काही विषयच नाही आहे. त्यांनी दुसऱ्याला पराभूत होण्यासाठी स्वतःचं स्वकर्तृत्व काय आहे हे पहिलं दाखवलं पाहिजे. ते लोकांसमोर आलं पाहिजे. नुसतं हवेत बोलून कोणतीही गोष्ट चालत नसते. तुम्हाला आवडेल का? आता सर्वांनीच प्रचाराला यावं आणि मोदी साहेबांना पंतप्रधान बनवावं. थँक्यू.